ही लढत पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना असेल. मागील मॅच आपण पाहिली तर परास्त व्हावं लागलं साई स्टार विगर संघाला, कारण प्रतीकची बहारदार खेळी 12 चेंडूने 32 धावांचं दमदार खेळी आपल्याला प्रतीकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि इथे पाहतोय आपण टॉस खरं तर जिंकला होता बोनशेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि गावदेवी आंबे संघाला नक्कीच इथं आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आंबे संघाकडून रोशन आणि ऋतिक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. योगीराज गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक प्रगतीपथावर असेल. मॅन्डेटरी ट्रॉफीचं पहिलं षटक हाताळत असताना पंचाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो सँडी पालकर मॅन फ्रॉम केवाले आणि अनिल टेंबे मॅन फ्रॉम वोलप. खरं तर आजच्या दिवसामध्ये गेले 4 दिवस चांगली सेवा राहिली पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगीराज गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवर मोठा फटका वाईड लॉंग ऑनला क्लिअर करा. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. दॅट्स अ 4 रन. आठमधून निघालेला हा चौकार. असं म्हणतात ना चौकार षटकार सगळेच मारतात, परंतु पहिल्या चेंडूपासून धुव्वाधार फलंदाजी करणारा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने लगवलेला हा दमदार शानदार चौकार. इथे पहा ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो इट्स फेअर डिलिव्हरी. चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा सरळ राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क जुळला नाही, त्यामुळे डॉट चेंडूचे सांगता. इक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाते या स्पर्धेमध्ये. गेले 4 दिवस अतिशय दमदार क्लॅरिटी क्वालिटी कॅमेरा वर्क आणि ऑपरेटिंग देखील प्रोप्रायटर संदेशजी शिल्के यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच इथे पहा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी रोप ओव्हर दी टॉप 4 रन. थँक्यू व्हेरी मच डीजे सानिया साऊंड अँड सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुमधुर गीत गेले 4 दिवस देखील आपल्याला ऐकायला मिळते. प्रेक्षकांना कसं तल्लीन करायचं आणि दुःखावर कशी फुंकार मारण्याचं काम खरं तर डीजे नितीनच्या माध्यमातून केलं जातं. जबरदस्त सुमधुर गीत आपल्याला ऐकायला मिळतं. इथे पहा चौकार लागला, चौकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा आपण पाहतो 8. चला चेंडूची पूर्तता करायची त्वरित वेळ न दौडता, कारण की बरेच सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये उरकायचे आहेत. क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल हे देखील सामने बॅलन्स आहेत. आई गावदेवी खानाव संघ नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल झाला. यामध्ये जो संघ जिंकेल या चालू सामन्यामध्ये तो संघ लगेच फाईट बॅक करेल गावदेवी खानाव संघासमोर. कव्हर रिजन मध्ये ऋतिक पाटीलच्या बॅटमधून दमदार आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 2 चौकारांसह 4 चेंडूमध्ये 8 धावांची बहारदार केली खरं तर ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. गोलंदाज ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे बा मोठा फटका लगवायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल खाली चेंडू डाऊन द ग्राउंड. ओ झेल मात्र इथं सोपा झेल सोडला जातोय, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद होईल का हे देखील पाहणं गरजेचं. क्लोज कॉल. पंच मात्र थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवत आहेत, कारण की डायरेक्ट हिट असल्या कारणामुळे क्लोज कॉल नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सोपा झेल होता, सूर्याची किरणे मला वाटतं डोळ्यावर पडलीत आणि चेंडू खरं तर भूमीला दान झाला. रनआउटच्या स्वरूपात इथं चेक केलं जातंय डायरेक्ट हिट आहे की नाही, पुन्हा एकदा रिचेक केलं जाईल. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे की नाही. यस इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन, मोठा हदरा, पहिला करार झटका, बडी मछली जाल में फंसी हुई. ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. स्वरूपात ऋतिकला परतावं लागलं, त्या धाबेची गरज होती का हे देखील प्रश्नचिन्ह असेल, कारण की 2 चौकार नक्कीच ऋतिकच्या बॅटमधून आले होते. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली होती, थोडीशी मिसफील झाली, त्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट लागल्या कारणाने त्याला मात्र आपली विकेट संपादित करावी लागली, विकेट गमवावी लागली. आणि पॅव्हिलियनच्या एंड पर्यंत रास्ता आपण पाहतोय नापत असताना आपण
ऋतिक पाटीलला दमदार 2 चौका त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आशीर्वाद फलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू योगीराज घेऊन आलाय. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाच चेंडू झालेत. ओके माफ करा 4 चेंडू झालेत. इथे पहा बॅटची गला कॉट बिहाइंड द विकेट होण्याचा चान्स होता परंतु शॉट थर्ड मॅनला थोडीशी मिसफील्ड झाली. त्याचा फायदा इथे फलंदाजांना मिळेल. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. टोटल एक धाव नक्कीच या चेंडूवर मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय डबल डिजिटमध्ये. धावसंख्या 10 या आकड्यावर. एक चेंडू अद्याप शिल्लक असेल. तिसऱ्या फेरीतील आपण पहिली लढत पाहतोय जे हनुमान बोनशेत विपक्ष आई गावदेवी आंबे या दरम्यान ही खरं तर लढत आपण पाहतोय. इथे पहा टॅपी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू तिथे तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण केले जाते. दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. बोनशेत संघाने नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आई गावदेवी आंबे संघाला. आणि टोटल धाव संख्या आंबे संघाची आपण पाहतोय 1 गडी बाद 11. थँक्यू व्हेरी मच. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्या 11 1 गडी बाद. टीम आई गावदेवी आंबे संघाची सुरुवात अतिशय दमदार राहिली. ऋतिकला खरं तर परतावं लागलं. रनआउटच्या स्वरूपात ऋतिक बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आशीर्वाद आणि रोशन पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बोनशेत संघाकडून दुसरा गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू भीमर टाकलाय. नो चेंडू. पंचांनी लगेचच दंडित केलं त्या चेंडूला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. तर याच दरम्यान सन्माननीय नारायण सिनारे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. 2+1 अशा 3 धावा नक्कीच मिळतील आणि या चेंडूवर फ्री हिट देखील खेळाडूला असेल. खराब सुरुवात राहिली इथं दिनेशची आपण पाहतो. वाईड प्लस 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट तयार. इथे बा मोठा फटका लगावला जाईल का? वाईडिश लॉंग ऑनला लॉंग ऑफला खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावीच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावी लागली. रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा आशीर्वादला परतावं लागेल तंबूच्या असल्याला. कुठेही जाऊ नका. यानंतर लगेच सामना खेळवला जाईल. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो तुम्हाला लगेचच फाईट बॅक करेल. याच्याकडे लक्ष असू द्या. धाव संख्या आपण पाहतोय टोटल स्कोर बरोबर 15 2 गडी बाद. रोशन पाटील आणि प्रतीक भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सलामीला आलेला रोशन पाटील कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. राऊंड द विकेट गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळी हाफ ट्रॅकर टाकला होता. कौ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ. फ्लॅट हिट. इट्स अ कडक हिट. षटकार. मध्ये आपण पाहू शकता सुरेख फटका तटवला होता. तिथे कोणताही खेळाडू तैनात नव्हता त्या कारणामुळे खरं तर षटकार मिळाला.
इथे बा पुन्हा एकदा तेच तरार गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं. मागील चेंडू थोडंसं हाफ ट्रॅकर टाकला होता, हुक केला चेंडूला आणि षटकार मिळतो. त्यानंतर यस पंचांचा इशारा होता, इट्स नो चेंडू, म्हणजे हा देखील फ्री हिट असेल. नो चेंडू कशा यस 90 निगेटिव्ह फिल्डिंग आपण इथं पाहतोय. आपण जय हनुमान बोनशे संघाकडून नो चेंडू माफ करा नो चेंडू, त्यामुळे फ्री हिट इथं देण्यात येते. नक्कीच चांगली संधी असेल टीम आई गावदेवी आंबे संघाला. रोशन पाटीलला नक्कीच मोठी संधी असेल या चेंडूवर. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता, चेंडू पिच झाल्यानंतर थोडंसं चेंडूने घेतलेलं वळण समजलं नाही आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट चेंडूचे सांगता इथून मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. सामन्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रण आणि गतीमध्ये परिवर्तन करणं तितकंच गरजेचं राहील दिनेशला. आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू 11 धावा, थोडासा महागडा ठरलाय. आता कमबॅक करावं लागेल. इथे स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. मागील चेंडू स्पीड आपल्याला पाहायला मिळालं होतं, अतिरिक्त गती होती. या चेंडूवर थोडीसा फ्लाईट दिला होता आणि स्लोअर वन इथं टाकला. पिक करू शकला नाही ते फलंदाज रोशन पाटील आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची होती इथून सांगता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या स्थिर आपण पाहतो. 2 गडी बाद 22 धावा आई गावदेवी आंबे संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी लेग स्टिकला सोडून खरं तर चेंडू जाईल. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत. अनिल टेंबे सर इशारा करतील, इट्स वाईट कॉल. माफ करा सांडे पालकर सर आहेत आणि स्पेरलेग पंच आपण पाहतो अनिल टेंबे मॅन फ्रॉम ओलफ. धाव फलकावर धावा 23 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर दिनेशचं थोडं षटक महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हतरलेत आणि 12 धावा खर्च केलेत. दमदार सुरुवात राहिले आई गावदेवी आंबे संघाची. इथे बा मोठा फटका लगवायचा आहे. परफेक्ट मिड ऑफ द बॅट चेंडू होता, परंतु एलिव्हेशन कमी. तर दीपक पडके आमचे समालोचक मित्र, दीपक यावं व्यासपीठावरती. आणि सोप घेतला तोय. तसेच अमित पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. सर्व प्रेक्षकांचं आज संडे मेजवानीचा दिवस आणि मेजवानीच्या दिवसामध्ये तुम्हाला ग्रँड फिनाले, क्वार्टर फायनल, सेमीफायनल सर्व सामने एन्जॉय करायला मिळतील. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं. तर याच दरम्यान अमित पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1111 रुपयाची या ठिकाणी देणगी देण्यात आली आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेवतीनं. अमित शेठ पाटील यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्याच दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा आपण पाहतो आई गावदेवी आंबे संघ जाऊन पोचलाय. 23 3 लॉस, 23 धावा आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रीतम पाटील आणि प्रतीक भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रामदा विकेट पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर होता चेंडू, पिच झाल्यानंतर लेग स्टिकला करता सोडून जात होता. पंचांचा इशारा तो यस इट इज वाईट कॉल. अवंतर धाव संख्येमध्ये बदल 24 धावा लागलेत आई गावदेवी आंबे संघ 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढताना आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा लागलेत. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी दिनेश पुन्हा एकदा तयार. इथे पहा पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पिच झाल्यानंतर सरळ यश त्यांच्या वरून गेला आहे. त्यामुळे पंचांचा इशारा तो यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आई गावदेवी आंबे संघ जाऊन पोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास गोलंदाजी मार्कवर. हो द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला तरवलाय. मिड विकेटचा खेळाडू दूरवरून येईल, चेंडू अडवणी करेन तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा 26 धावा आपण पाहतो. सुरुवात अतिशय दमदार राहिली टीम आई गावदेवी आंबे संघाची. 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढल्या जात आहेत.
कैलास गोलंदाजी मार्फत कशा प्रकारे कैलास गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. इथे पहा यू मे साय डेफिनेटली हिट, त्रिफळाचीत बाद केला जातोय. प्रतीक बोहीरची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. चौथ्या विकेटचं पतन, धाव फलकावर धावा आपण पाहतो. आई गावदेवी आंबे संघ जाऊन पोचलाय 26-26 धावा. स्लॉगवरचं षटक घेऊन आणे गोलंदाजी मार्कवर कैलाश आणि 2 चेंडू अद्याप नक्कीच हाताळलेत. 2 चेंडूवर 2 धावा आणि एक महत्त्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतो. शेवटचे 4 चेंडू टार्गेट सेट करणारे असतील. किती धावांवरती मजल मारेल आई गावदेवी आंबे संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. फलंदाजी मार्कवर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यानंतर मॅच होईल पहा आई गावदेवी खानाव आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल, याच्याकडे लक्ष असू द्या. फुल टॉस होता, मोठा फटका लगावायचा होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. वाईडेस्ट लॉंग ऑनला दमदार क्षेत्ररक्षण केलं. झेल पकडायचा होता परंतु जेलपर्यंत खेळाडू तिथं पोचले नाहीत, त्यामुळे चेंडू अडवणी चांगली अतिशय दर्जेदार राहिली. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. टोटल धावसंख्या 28 धावा. 4 गडी बाद. ही गावदेवी आंबे संघ आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी कैलासची. कमबॅक करत असताना आपण पाहतोय टीमसाठी दमदार गोलंदाजी. यॉर्कर लेनचा हा चेंडू हाताळला होता आणि इथे विकेटचं पतन, 5व्या विकेटचं पतन, 5वा मासा गलाला लागलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित उल्वेकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 28 फॉर 5th लॉस. कैलाश गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो ओव्हर द विकेट. इथे फुल टॉसमध्ये चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू तिथे दूरवरून येथील. चेंडूची अडवणी केली जाईल. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेने समाधान मानलं आणि रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक विकेटचं पतन होईल. 6वा विकेट. चला आदरणीय दीपक भाई फडके यावं आपण व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे तिरंगा चषक 2024 मध्ये. यावं आपण व्यासपीठावर. अतिशय मराठीचे उत्कृष्ट समालोचक, मराठीचा बुलंद आवाज. काही व्यावसायिक कारणामुळे खरं तर समालोचनापासून दूर थोडंसं वंचित राहिलेत, परंतु दमदार आवाज त्यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतो. तसेच क्रिकेटचं पूर्ण सर्व साहित्य सामग्री त्यांच्या शॉपमध्ये प्रीत स्पोर्ट्स नक्की त्यांच्या माध्यमातून खरं तर आकुर्लीला शॉप आहे. काही खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. इथे फुल टॉच चेंडू होता. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथं 2 फलंदाजांना मिळेल. यस, पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात इथं बाद होते. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. पहिला इनिंगचा खेळ संपन्न झालाय आणि धाव फलकावर धावा 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम बोनशेत संघासमोर. पंच जुना चेंडू इकडे फेकायचा आहे. जुना चेंडू असेल तर त्वरित इकडे पाठवायचा आहे. दीपक सर यावं आपण. अतिशय दमदार मराठी समालोचक आहेत. नेरे दुंद्रे विभागामधील विगर गावचे सुपुत्र दीपक भाई फडके आमच्या समवेत जोडलेत. चला एक इनिंग करण्यासाठी खरं तर या
खेळतोय तो आई गावदेवी आंबे हे दोन संघ मैदानामध्ये प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना 3 षटकामध्ये 32 धावा जमवल्या. 33 धावांचा लक्ष्य गाठावा लागेल. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बोनशेत टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये. कारण नक्कीच आपण पाहिलं संदेश एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अमर पाटील आणि संपूर्ण TCC टीमचं हे सुंदर आयोजन. बाई जर मगाशी जे सामना पाहिला हे गावदेवी खाणाव संघ प्रतीक्षा करीत असेल की या दोन संघामधून कोणता संघाशी आमची लढत होईल. इथून तुम्हाला एक विनंती येते जे संघ क्वालिफाय झाल्यात त्यामध्ये वल्लभ टीम तुम्हाला पहिल्या सेमीफायनल खेळण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये हजर राहायचे. जर तुम्ही उपस्थित झालात नाही तर आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. याकडे लक्ष असू द्या. यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असेल वल्लभ टीमचे संगणक अथवा प्रतिनिधी त्यांना ही विनंती असेल की हा सामना झाल्यानंतर एक सामना असेल त्यानंतर तुमची लढत या ठिकाणी खेळवली जाणार आहे. याकडे लक्ष असू द्या. 18 चेंडू 33 समीकरण मैदानामध्ये. वल्लभ गाव म्हटलं की उत्कृष्ट पंच आपण पाहतोय प्रवीण टेंबे सरांना तुम्ही पाहू शकाल. केवाळे गाव म्हटलं की संदीप पालकर व्हायब्रेशन पंच म्हणून ज्यांची ओळख तुम्हाला पाहायला मिळते. अनिल टेंबे सरांना तुम्ही पाहू शकाल एक चांगले उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली. गोलंदाज पहिली षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे प्रीतम पाटील. डवकुरी आता गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय. एका धावेने संघाचं खातं देखील खोललंय. बोनस स्वरूपामध्ये एक धाव. 33 धावांचा पल्ला गाठीत असताना पहिल्या चेंडूवरती अवांतर धावा 11च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील जय हनुमान बोनशेट टीमला. आणि त्या धावांचा पाठलाग करीत असताना मात्र पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक सुंदर लाईव्ह टेलिकास्ट सुंदर फटका क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज होईल बाद 0 या धावसंख्येवरती योगीराज फडके. तरी सुखी होती माझी प्रजा कारण सिंहासनावर बसला होता शिवछत्रपती राजा. ज्या राजाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं शिवराज्य स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्यामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. असं जनतेचा राजा जाणता राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी माझा. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर सुंदर झेल पकडलं गेलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं रोहित उल्वेकरचं अप्रतिम बॉडीला बॅलन्स केलं. त्यानंतर एक चांगला झेल पकडला गेलाय. योगीराज फडके एक आक्रमक खेळाडू बाधून मंदयातून माघारी परततोय. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर झेल स्वतःला झोकून दिलंय. बॉडी देखील शेवटच्या क्षणात बॅलन्स केलंय आणि पहिला मोहरा गायब झालाय. मयूर फडके या संघाचा ट्रम्प कार्ड आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. चांगला खेळ या खेळाडूचा अनेक मैदानामध्ये पाहिलाय परंतु यावेळेस मात्र संघ थोडंसं अडचणीमध्ये असताना सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता 33 धावा 3 षटकामध्ये जमवायच्या आहेत. सरासरी माग नाही या संघासाठी कारण फलंदाजीमध्ये एक चांगली लीड असेल कारण 7व्या 8व्या क्रमांकावरती फलंदाजी तुम्ही पाहू शकाल. ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेलाय. पंच आमच्याकडे बोलत असताना अवंतचा इशारा केलाय. अवंत दावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 1 बाद 2 ही धावसंख्या मैदानामध्ये. बोनशेत संघ म्हटला की आमचे परम मित्र अशोक फडके एक MSCB मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी म्हणून ज्यांची ओळख. सुरेख फटका क्षेत्ररक्षण तैनात कोणते रिक्स खेळण्याचा प्रयत्न केला जाणे. जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढी जमेची बाजू असेल आंबे टीमसाठी परंतु ज्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार येईल मयूर फडकेच्या बॅटमधून त्यावेळेस मात्र येणारे चेंडू असेल 15 आणि 31 समीकरण. वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोवर फेकला गेला. रिक्स उठवले धावचीच्या सरमध्ये फोडल्यानंतर बाद होईल का की क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. परंतु पंच आमच्याकडे बोलत असताना इशारा केला की तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी इशारा करण्यात आलाय. दिनेश फडके नॉन स्ट्राईक एंड वरती डेंजर झोन कडे धावत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न फेकी अचूक पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये
सुंदर प्रकारे पाहायला मिळतोय, पण तो खेळाडू क्रीज मध्ये आला की नाही हे पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. अगदी दोन्ही 12वे खेळाडूंनी शांत राहायचंय, कारण तिसरे पंच आमच्या या ठिकाणी जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. एक चांगला क्रिकेट रिक्स उठवली या ठिकाणी दिनेश फडकेनं, क्रीज मध्ये पोहोचला आहे की नाही या ठिकाणी पाहिले जाईल, परंतु पंचांचा इशारा येतोय. आता मात्र थोडीशी धाकधूक 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 वाढणार आहे. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला आहे की नाही हे या ठिकाणी क्रीजवरती पाहिले जात आहे. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. फेकी अचूक, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं बेल्स या ठिकाणी उडाली आहे की नाही हे पाहिले जात आहे. आणि तिसरे पंच, कारण निर्णय घेणं थोडंसं अवघड झालं आहे. सँडी पालकर पाहतात की ऊन भरपूर लागतोय, पण निर्णय देणे देखील तेवढंच अवघड आहे. मैदानामध्ये लाईव्ह सिस्टम आली, तिथून थोडंसं पंचांचं टेन्शन कमी झाले, नाहीतर पंचांवरती फुलांची वर्षाव केली जायची सँडी पालकर कुठला सामना झाल्यानंतर. पण तो पंच देखील देव नाही आहेत, ते देखील एक माणूस आहेत. आणि पंचांचा इशारा येतो की फलंदाज नॉट आउट. क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज. धावसंख्या 1 मिळाली. 1 धावेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. पंच लेग बाईज सर्वांमध्ये 1 धाव, कारण शेवटला ज्यावेळी मतमोजणी होते ना तेव्हा ती धाव खूप महत्वाची असते. बाईकसाठी सिरीजसाठी ती धाव खूप महत्वाची असते, ते त्याची किंमत आम्हाला देखील माहिती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी स्टंपच्या जवळून चेंडू जातो, वेगानं हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु उडाला नाही. चेंडू जाईल निर्धाव, डॉट चेंडूची सांगता. या षटकातील 5 चेंडू फेकी केली आहे प्रीतम पाटीलनं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी, 1 फलंदाज बाद, 3 धावा धावफलकावरती. अद्याप 30 धावसंख्येची गरज असणार आहे. ज्या दुसऱ्या षटकामध्ये दिनेश फडकेने केलेल्या चुका आपण पाहिल्या, ज्यामध्ये ते अवांतर चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर मात्र हा संघ कुठेतरी बॅकफुटला आलाय. डकमध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते जेव्हा बोनशेट टीमच्या ऑफस्टिक मध्ये चेंडू फेकला गेलाय. परंतु पंचांचा इशारा होता की हा षटक समाप्त झालाय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. जर तुम्हाला अवांतर चेंडू हवा असेल तर एकंदरीत पाहिजे तुम्हाला बॅट फिरवणं गरजेचं, बॅटची मुवमेंट गरजेचं असतंय. हे पहिले पंच पाहत असतात, हे क्रिकेटची नियमावली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या 2 अवांतर स्वरूपामध्ये धावा आल्यात आणि 1 लेग बाईज, म्हणजे मिडन निर्धाव षटक मानता येईल या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आंबे टीम, जो पहिला सामना जिंकला होता कुंडले संघाविरुद्ध खेळत असताना. आणि त्यानंतर बोनशेत संघ देखील 2 सामने विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी लढत करत असताना पहिल्या सत्रामध्ये 32 धावा खर्च केल्या गोलंदाजीतून आणि 33 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये 3 धावा जमवल्या गेल्यात. या संघाची फलंदाजी अतिशय चांगली आहे. मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू या संघामध्ये आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये एक नव संघ आपण पाहतोय. आंबा आणि बोनशेत पहिला सामना असलेल्या संघामध्ये हंगामाची सुरुवात देखील नुकताच झाली. 2024 आणि 25 सुंदर पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्या पर्वामध्ये एक सुंदर कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. आणि समालोचक म्हटलं की नक्कीच या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये ज्याचा आवाजाचा डंका वाजतोय, राष्ट्रीय भाषेमधील उत्कृष्ट समालोचक आणि नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय ते प्रवीण गायकर सर वाकडी यांचं तुम्ही आवाज सर 4 दिवसामध्ये ऐकलात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फटकेबाजी, चेंडू या ठिकाणी जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय, फेकी खराब, चेंडू गॅदर करता आला नाही. परिणाम पाहतो 2 धावा मिळतील, 2 धावाने संघ धावून पोहोचताय 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती अद्याप 28 धावसंख्येची गरज असणार आहे. संदेश शेलके एक चांगलं नावारूपाला आलेली लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. त्यानंतर त्याच्या जोडीला एक सुमधुर संगीत अर्थात क्रिकेटची मेजवानी DJ नितीन तुम्ही पाहताय. एक चांगलं योगदान या जोडगोळीचं राहिलं गेलंय. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये मोलाचे योगदान. गोलंदाजी मार्कवरती प्रत्येक ऑनसाईडला फक्त फ्लिक केलाय, 1 धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षण येतोय, 1 धावेने संघ धावून पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 27 धावसंख्येची अद्याप गरज आहे. असं वाटलं होतं की बोनशेत संघ सहज सोप्या रीतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, परंतु या बोनशेत संघाला विचार केला न्यू यंगस्टर वाजे संघाविरुद्ध जर आपण पाहिला तर 6 चेंडूवर 2 धावांची गरज असताना काय सामना झाला होता. म्हणजे शेवटच्या क्षणाला असं वाटलं संदेश की सुतावरती शर्यत जिंकली.
असं चित्र झालं होतं. म्हणजे यावेळी त्यावेळी नंतरच्या सामन्यामध्ये जे सुनील फडकेने 3 लगावले षटकार विठ्ठल पाटील सरांमध्ये, तिथून मात्र हा संघ चांगली कामगिरी केली. यावेळी संघ अडचणीमध्ये दिनेश फडकेला चांगली कामगिरी करावी लागेल. उंचावर मारला, हेलिकॉप्टर उडवलाय, डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावरती. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय शुभम सिनारे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील तिरंगा क्रिकेट संघ दुंद्रे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दिबा पाटील साहेब म्हटलं की नक्कीच अग्री कोळ्यांची शान. ज्यानं राजकीय क्षेत्रामध्ये आमदार आणि खासदार होण्याचं भाग्य लाभले, परंतु एकमेव व्यक्ती असेल ज्याला स्वतःचं घर देखील बांधता आलं नाही. प्रकल्पग्रस्तांचा कैवारी आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट होताना दिनेश फडकेच्या बॅटमधून 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावर. षटकामध्ये गोलंदाजी केली होती प्रीतमनं, सुंदर गोलंदाजी. आणि त्यानंतर हा गोलंदाज जर पाहिला तर प्रतीक खराब कामगिरी करतोय. 2 शॉर्ट पिच लाईन चेंडू फेकले गेले. 18 धावा फलकावरती येणारे चेंडू 8 आणि 15चं समीकरण. 8-15चं समीकरण. अद्याप सामना बॅलन्स आहे. बोनशे संघ सामना जिंकला नाही की आंबे संघ सामना हरला नाही. कोणता संघ चांगली कामगिरी करेल? क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि तो खेळ कसा खेळला जाईल मैदानावर याकडे पाहिले जात आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करता आलं नाही, पण त्यानंतर बॅकला गेला, चांगलं झेल पकडलंय आणि दिनेश फडके बाद होऊन माघारी परतोय. तोच जिंकेल जो चांगला खेळ करेल. हे गाण्याचं सुंदर संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून फलंदाज बाजारात दिनेश फडके वैयक्तिक धावांचं योगदान दिलं. या खेळाडूने जर आपण पाहिलं 12 धावसंख्येचं योगदान दिलंय. येणारे चेंडू 7 आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 7-15 ऋत्वी चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजक विकी तुकाराम फडके हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर स्वप्नील रामभाऊ फडके हे देखील सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीने देखील बोनशेट टीमला शुभेच्छा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमबॅक केलाय. 7-15चं समीकरण. स्ट्राईकमध्ये सुनील फडके खेळण्यासाठी सज्ज असेल. मागचा सामना या बोनशेट संघाला विजय मिळवून दिला होता वाजे टीम विरुद्ध तोच खेळाडू, पण तेवढी चांगला कमबॅक करीत असताना गोलंदाज. 7-15चं समीकरण. अंधाधुंद फटकेबाजी, चेंडू जाईल डाट, येणारे चेंडू 6 आणि 15चं समीकरण. TCC तिरंगा लीग त्यामध्ये देखील मोलाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व संजय दादा यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय. या संघासाठी जर आपण पाहिलं आर्थिक स्वरूपाचं सहाय्य 2222 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले साहेबांच्या वतीनं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. येणारे चेंडू असतील 6 आणि 15 धावसंख्येची गरज. 6-15चं समीकरण. सामना कोण जिंकेल? प्रेक्षक वर्गाच्या हृदयात धाकधूक वाढली गेली आहे. मयूर फडके खेळण्यासाठी सज्ज असेल. मयूर फडकेने अनेक सामने बोनशेट टीमला जिंकून दिलेत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज आशीर्वाद. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला गेलाय. प्रयत्न सुंदर राहिलं. झेल भूमीला दान. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावरती 5-14चं समीकरण. संदेश शेळके आम्हाला माहिती देत असताना गुणलेखनाची गरजच नाहीये अशी अचूक कामगिरी संदेशनं. अगदी स्वतःला सुरुवातीला स्ट्रगल केलं, त्यानंतर स्वतःची एक वेबसाईट आणली, क्रिकेट खेळाडूंना पडद्यावरती आणण्याचं काम केलं गेलं आणि तिथून मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा संदेश शेळके आणि कंपनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतोनात प्रयत्न आणि चांगली मेहनत घेतली गेली आणि तिथून प्रत्येक स्पर्धेमध्ये एकविरा लाईव्ह इव्हेंट आणि डीजे नितीनला तुम्ही पाहताय.
खानाव संघ आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याशी संपर्क साधा. खानाव संघाचा संघनायक चला आपण टॉस साठी संपर्क साधा. हा चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असतील 4 आणि 14चं समीकरण. सुनील फडकेला चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 4 14चं समीकरण असं वाटलं तर बोनशेत संघाने सामना हलक्याने घेतला की काय. 18 चेंडू 33 धावा माग नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर देखील संघ बॅकफुटला गेलाय. हे खराब संकेत या टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती. आदरणीय व्यक्तिमत्व बलिराम शेठ सिनारे साहेब, वसंत शेठ सिनारे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं, कारण ज्यांचं मोलाचं योगदान आपण तिरंगा लीग मध्ये पाहतो असतोय. अनेक संघांना पॅक करत असतात. या लीगच्या माध्यमातून उंचावर मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतोय की लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. इनर चेंडू असतील 3 आणि 13 धावांची गरज. 13चं समीकरण. मयूर फडकेनं एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना संघाला सामना जिंकून दिलाय. त्याच मयूर फडकेला 3 चेंडूमध्ये 13 धावा जमावायला लागतील. जे हनुमान बोनशेट टीमला या तिरंगा ट्रॉफीवरती आपलं नाव आणि आगेकूच पुढे करण्यासाठी. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. फ्रंट फुटचा वापर केला. पुढे सरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न. फेकी देखील तेवढीच चांगली आणि फलंदाज होईल बाद मयूर फडके. येणारे चेंडू असेल 2 आणि 12 धावसंख्येची गरज. कैलास फडके नौका खेळाडू मैदानामध्ये. संपूर्ण आशा या खेळाडूवरती असेल. हा चेंडू निर्णायक असेल बोनशेट टीमसाठी. प्रवीण गायकर रॉकस्टार आपण आयोजकांशी संपर्क साधा. अमर पाटील यांच्या वतीने आपणास विनंती येते. त्यानंतर खानाव टीमचा संघनायक योगेश पाटील आपण देखील त्वरित संपर्क साधा. येणारे 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. 2-12चं समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू खूप निर्णायक असेल. कशा प्रकारे कैलास फडके सामना करेल. षटकार लागवावा लागेल या चेंडूवरती. फुलर लेनचा चेंडू फेकून दिलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकारण संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. चेंडू असतील 1 आणि 8 धावसंख्येची गरज. खराब चेंडू फेकला. अवांतर फेकला तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सामन्याचं चित्र पलटेल. परंतु आंबे संघ आज पहिली स्पर्धा खेळत असताना, कारण आंबे संघ म्हटलं की मयूर एकचा एक संघ असेल, त्यानंतर हा एक संघ असेल. 2 संघ या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक युवा खेळाडूचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. आई गावदेवी आंबे टीम मैदानामध्ये खेळत असताना आणि बोनशेत सारख्या एक बलाढ्य टीमला या ठिकाणी पराभवाच्या छायामध्ये ढकलत असताना सुंदर फटका आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि सामना गमावलाय 2 धावानं. ज्या अवांतर धावा पाहिल्या, एक नो चेंडू आपण पाहिला फील्ड रिप्लेसमेंटचा. तर धन्यवाद दीपक. खऱ्या अर्थानं आज आमच्या सोबत आपण देखील जॉईन झालात. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर कॅप्टन यावं दोन्ही. कानव संघाचे कॅप्टन उपचारी पोलीस पाटील आमचे कानव गावचे भरत दिसले साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर मॅन ऑफ कॅप्टन यावं कानव संघ. आपला कॅप्टन पाठवा. न गावदेवी क्रिकेट संघ आंबे आपला देखील कॅप्टन लगेचच या ठिकाणी पाठवा. मॅन ऑफ द मॅच तर व्यासपीठावरती आपण पाहताय सिद्धिविनायक फार्म हाऊसचे ओनर तथा सुप्रसिद्ध उद्योजक